हेलो गाइस, आप लोग कैसे हैं। मुझे उम्मीद है कि आप लोग अच्छे से होंगे। तो आज हम पढ़ेंगे 5th स्टैंडर्ड की मराठी लेसन चैप्टर नंबर 23 प्रामाणिक स्त्री वाला का क्वेश्चन आंसर। पहले हम लोग रीडिंग करेंगे और बाद में इसका क्वेश्चन आंसर पढ़ेंगे। तो चलिए शुरू करते हैं। मी शिवानी 5वीत शिकते। माझे कुटुंब छोटेसेच आहे। आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी। आई घरांची सगळी कामे स्वतःचे करते। आम्ही तिला मदत करतो। एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले। कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले। सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले। त्यांनी आईजवळ पैसे दिले। ते तिला ठेवायला सांगितले। आई कामाच्या घाईत होती। तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली। बाबा बाहेर गेले होते। आई कामात होती। भाऊ खेळायला गेला होता। मी अभ्यास करत होते। इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले। इस्त्रीसाठी कपडे मागू लागले। आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे। मी कपडे पिशवीत भरून दिले। इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले। 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले। नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात। आई कावरी-बावरी झाली। पैसे गेले कुठे? आई विचारात पडली। घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत। संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले। ते हाका मारतच, वहिनी, आहो वहिनी। आई, बाबा बाहेर आले। काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले। दामू काकांनी खिशातून पैसे काढले। आहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन् कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो। पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या। दामू काका आईच्या हातात पैसे ठेवतात म्हणाले। आईने पैसे मोजले। दामू, पैसे बरोबर आहेत। तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले। बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले। तेव्हा दामू काकांना म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानेच कमवून खातो। दामू काका जायला निघाले। आई बाबांना त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले। आइए अब इसका क्वेश्चन आंसर पढ़ते हैं। शब्दार्थ। पहला, कामात गढून जाणे, कामात मग्न होणे। दूसरा, कावरी बावरी होणे, गोंधळून जाणे। तीसरा, वैतागणे, चिडणे। चौथा, पाठमोरी, पाठीकडची बाजू। प्रश्न 1, कोण ते लिहा। पहिला, 5वीत शिकणारी शिवानी। दूसरा, कपड्यांच्या घड्या करणारा शिवराज। तिसरा, आईजवळ पैसे देणारे बाबा। चौथा, पैसे परत करणारे दामू काका। पाचवा, पैसे मोजून घेणारी आई। छठवा, दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा। प्रश्न 2, कोण कोणास म्हणाले ते लिहा। पहिला, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे। उत्तर, आईने शिवानीला म्हणाली। दुसरा, काय रे बाबा, कपडे आणलेस का? उत्तर, आई दामू काकांना म्हणाली। तिसरा, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। उत्तर,
बाबा दामू काकांना म्हणाले. ई 5वा, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. उत्तर, दामू काका बाबांना म्हणाले. प्रश्न 3, प्रामाणिकपण यासारखे आणखी शब्द लिहा. सज्जनपणा, वेडेपणा, खरेपणा, ढोंगीपणा, आंधळेपणा. प्रश्न 4, गोलातील शब्द लावून नवीन शब्द बनवा. शब्द लिहा. इस्त्री वाले, इस्त्री वाले. रिक्शा वाले, रिक्शा वाले. भाजी वाले, भाजी वाले. फळ वाले, फळ वाले. झाडू वाले, झाडू वाले. प्रश्न 5वा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. पहिला, स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरी बावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. उत्तर, स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरी बावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. प्रश्न 6, वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात अशी खूण करा. शिवानी 5वीत शिकते. क्रिया शिकते. स्त्री. आईने पैसे मोजले. क्रिया मोजले. स्त्री. भाऊने कपड्यांच्या घड्या केले. क्रिया केल्या. पुरुष. बाबांनी आईला पैसे दिले. दिले. क्रिया दिले. पुरुष. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. क्रिया काढले. पुरुष. पिल्लू घरट्यात बसले. क्रिया बसले. इतर. प्रश्न 7वा, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा. प्रश्न क्रमांक 6 प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा. अ, कावळा झाडावर राहतो. आ, रेशमाने पत्र वाचले. ई, पोस्टमनने पत्र दिले. ई, मायाने पाकिट उघडले. उ, मायाने दार उघडले. उत्तर, अ, कावळा पुल्लिंग. आ, रेशमाने स्त्रीलिंग. ई, पोस्टमनने पुल्लिंग. ई, पाकिट नपुंसकलिंग. दार नपुंसकलिंग. प्रश्न 8वा, रिकामा जागी योग्य नाम लिहा वाक्यातील. अ, बैल गवत खातो. क्रियापद घोडा नाम. आ, आर्यपत्र लिहते. आर्य नाम. लिहते क्रियापद. ई, सोहम पुस्तक वाचतो. सोहम नाम. वाचतो क्रियापद. ई, गाय गवत खाते. गाय नाम. खाते क्रियापद. उ, ते चित्र सुंदर आहे. चित्र नाम आहे क्रियापद. उ, ते बाबा मोठे आहे. बाबा नाम मोठे क्रियापद. प्रश्न 9वा, रिकामा जागी योग्य क्रियापद लिहा. अ, सुधीर गोष्ट वाचते. आ, रोजी गाणे गाते. ई, ते झाड उंच आहे. ई, ते वेल हिरवीगार आहे. यह वीडियो पसंद आई होगी तो ये वीडियो को लाइक एंड सब्सक्राइब जरूर कीजिए और शेयर भी कीजिए. थैंक्स फॉर वॉचिंग.